स्वागत है आपका बी न्यूज नेशन में। मैं हूं आबिद हुसैन शेख। सीएम के बेटे दहली को ईडी की कार्रवाई में जवाब देने गए थे बसनगौड़ा पाटिल। राज्य के मुख्यमंत्री के बेटे बीवाई विजेंद्र कल दहली जाकर लौटे हैं। अचानक सीएम के बेटे की दहली ट्रिप पर कई सवाल उठ रहे हैं। इस पर राज्य के भाजपा नेताओं का कहना है कि वो हाईकमान से मिलने गए थे, लेकिन बीजापुर सिटी एमएलए ने आज एक अलग ही बयान दिया है कि विजेंद्र ईडी की जांच में अपना बयान दर्ज करवाने गए थे। उन्हें ईडी की ओर से बुलाया गया था, वहां हाजिरी देने गए थे विजेंद्र। वो बीजेपी हाईकमान से मिलने की बात झूठ है। बाहरी मुल्क मॉरिशस में विजेंद्र ने पैसे इन्वेस्ट किए हैं और किया कंपनी में पैसा ट्रांसफर करने की जांच उन पर चल रही है। उसी के सिलसिले में दिल्ली गए थे। सीएम की कुर्सी अभी भी मजबूत नहीं है। सिर्फ मीडिया में उन्हें बड़ा चढ़ाकर दिखाया जाता है, लेकिन असलियत कुछ और ही है। बेइज्जत होने से पहले इज्जत से अपनी सियासत से इस्तीफा देने की सलाह दी है बसनगौड़ा पाटिल यत्नाल ने। कर्नाटक सरकार मुख्यमंत्री ಯಡಿಯೂರಪ್ಪನವರು ಮಾತಾಡ್ತಾರೆ, ರಾಜ್ಯದ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಕೂಡ ಮಾತಾಡ್ತಾರೆ. ಏನು ಪಕ್ಷ ಸಂಘಟನೆ ಇರ್ತಿಲ್ಲ. ರಾಜ್ಯದ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರು 9 ಮಂದಿ ಇದ್ದಾರೆ ಕರ್ನಾಟಕ. ನಾನು ರಾಜ್ಯ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷ ಇದ್ದೆ. ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಅಧ್ಯಕ್ಷರನ್ನ ಭೇಟಿಯಾಗುವುದು ರಾಜ್ಯ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರದೇನು ಕೆಲಸ ಇರೋದಿಲ್ಲ. ಅಲ್ಲಿ ಹೋಗಿದ್ದೆ, ಏನೋ ಟ್ವೀಟ್ ಮಾಡ್ಯಾರ. ಸುಮಾರು 1 ಗಂಟೆ ಕಾಲ ಚರ್ಚೆ ಮಾಡಿ, ಏನೋ 1 ಗಂಟೆ ಇಲ್ಲ, ಎಲ್ಲ 10 ನಿಮಿಷ. ಮುಂದಿನ ಬದಲಾವಣೆಯ ಸ್ಪಷ್ಟ ಸೂಚನೆ ಕೇಂದ್ರ ಹೈಕಮಾಂಡ್ ಕೊಟ್ಟಿದೆ ಅಂತ ನಮ್ಮ ಮಾಹಿತಿ ಇದೆ. ಅವ್ರು ಹೋಗಿದ್ದು ಕೋವಿಡ್ ನಿರ್ವಹಣೆ ಬಗ್ಗೆ ಮೆಚ್ಚುಗೆ ತಗೋಲಿಕ್ಕೆ ಹೋಗಿದ್ದಿಲ್ಲ. ನೀವು ಮಾಧ್ಯಮದವರು ಯಾವುದೂ ಸತ್ಯವನ್ನು ಹೊಡಿತಾ ಇಲ್ಲ. ಅವ್ರು ಹೋಗಿದ್ದು ಇಡಿ ಎನ್ಕ್ವೈರಿ ನಡೆದಿದೆ. 3 ದಿವಸದಿಂದ ಇಡಿಯವರು ಎನ್ಕ್ವೈರಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಸಾವಿರಾರು ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿಯ ಮಾರಿಷಸ್ನಲ್ಲಿ ಏನು ಹಣ ಇದೆ, ಅದು ಎಲ್ಲಿದೆ ಬತ್ತು, ಅದು ಕಿಯಾ ಮೋಟರ್ಸ್ ಅಂತೇಳಿ ಒಂದು ಮೋಟರ್ ಕಂಪನಿ ಹೆಂಗೆ ಟ್ರಾನ್ಸ್ಫರ್ ಆಯಿತು, ಇದು ಎನ್ಕ್ವೈರಿ ಆಗ್ತದೆ. ಬಿಟ್ಟು ನೀವೇನೋ ಹೊಡಿತಾ ಇದ್ದೀರಿ. ಅವರಿಗೆ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಭೇಟಿಯಾದರು, ಆನಂದ್ ಸಿಂಗ್ ಅವರು ಭೇಟಿಯಾದರು, ಶಭಾಷ್ ಅಂದ್ರು ಎಲ್ಲ ಹೊಡಿದು ಮಾಧ್ಯಮಗಳ ಸೃಷ್ಟಿ, ಮಾಧ್ಯಮಗಳು ಜವಾಬ್ದಾರಿಯುತವಾಗಿ ಏನು ನಡೆದಿದೆ ಅನ್ನೋದನ್ನು ಬರೀಲಿ. ಬರೀ ವಿಜೇಂದ್ರ ಪರವಾಗಿ ಜಯಕಾರ ಹಾಕೋದು ಬಿಡಿ. ಸರ್, ಈಗ ಪಕ್ಷ ಹೈಕಮಾಂಡ್ ಎಲ್ಲಿ ಹೇಳಿಲ್ಲ, ನಾನು ಕರೆದಿಲ್ಲ. ನಾನು ದಿಲ್ಲಿ ನಾಯಕರೇ ನನ್ನ ಜೊತೆಗೆ ನೇರವಾಗಿ ಮಾತಾಡ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳಿದೆ. ಅದು ಮಾಧ್ಯಮದಲ್ಲಿ ಬಂದಿದ್ದು, ನನಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಅದೇ ಮಾಧ್ಯಮದಲ್ಲಿ ನಿನ್ನೆ ನಾನು ನೋಡಿದೆ ಕೆಲವೊಂದು ಚಾನೆಲ್ನಲ್ಲಿ. ಹೈಕಮಾಂಡ್ದವರು ಮಾತಾಡ್ತಾರೆ, ಮಾಧ್ಯಮಗಳಲ್ಲಿ ಬಂದಿದೆ. ನನಗೇನು ಹಂಗೆ ಮಾಹಿತಿ ಇಲ್ಲ. ನಾವೆಲ್ಲ ಒತ್ತಾಯ ಮಾಡಿದ್ದು ಶಾಸಕಾಂಗ ಪಕ್ಷದ ಸಭೆ ಕರೆದು. ಹಾಗಾದ್ರೆ ಶಾಸಕಾಂಗ ಪಕ್ಷದ ಸಭೆ ಯಾಕೆ ಕರೆಯಲಾಗಾರ? ಶಾಸಕಾಂಗ ಪಕ್ಷದ ಸಭೆಗೆ ಯಾಕೆ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು ಹೆದರ್ಲಾಕತ್ತಾರ? ಇದು ಜನರ ಮುಂದೆ, ಇದು ನಮ್ಮ ಶಾಸಕರ ಮುಂದಿರುವಂತ ಒಂದು ಯಕ್ಷ ಪ್ರಶ್ನೆ. अस्सलाम वालेकुम। मैं डॉक्टर नौशाद मड़गी हॉस्पिटल की जानिब से हम लोग पिछली बार जो हमारा क्लिप दिए थे, कोरोना वार्ड शुरू किए थे हम लोग हमारे मड़गी हॉस्पिटल के यहाँ एक ब्रांच बना के। आप सब लोगों का बहुत अच्छा सपोर्ट रहा, बहुत सक्सेसफुल रहा हमारा कोरोना की सर्विस, और कई पेशेंट को हम लोग उससे बहुत ज़्यादा फ़ायदा उठाए पेशेंट्स हमारे यहाँ से। तो आप सब लोगों का एक तो शुक्रगुजार अदा करते हुए हम लोग आज ये अनाउंस करना चाह रहे हैं कि 1 तारीख से 1 जून से हमारा कोरोना का वार्ड हम बंद किए हैं। अभी कोरोना के पेशेंट्स भी कम हो चुके हैं। ये बहुत बड़ी बात है, अल्लाह का फजल है कि कोरोना अभी ख़त्म हो चुका है बीजापुर से, और इसीलिए हम लोग कोरोना का वार्ड बंद कर चुके हैं। तो हमारा अभी जैसे पहले चलता था पीडियाट्रिक बच्चों का और औरतों का, ये दोनों सर्विस चालू हैं जो चलते रहेंगे। और आप सब लोग बिन डर बगैर खौफ के कोरोना के हमारे यहाँ बिल्कुल आके हमारे सर्विसेज का भरपूर फायदा उठाएं। तो यहाँ बिल्कुल कोरोना की सर्विस नहीं रहेगी, सिर्फ बच्चों का और औरतों की सर्विस चालू रहेगी। तो बिल्कुल कोरोना का सोच के डरने की जरूरत नहीं है। कोरोना का एकदम स्ट्रिक्ट प्रिकॉशंस लेते हुए हम लोग फिर बच्चों का और औरतों का सर्विस शुरू किए हैं। आप लोगों से गुजारिश है जितना हो सके हमारे खिदमत का मैक्सिमम ज़्यादा से ज़्यादा फायदा उठाएं। और खबरों के लिए देखते रहिए बी न्यूज नेशन।